चला तर पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याच्यावर प्रश्न विचारू आपण. सजीवांच्या शरीराची मूलभूत एकके कोणती? पर्याय द्यायच्या आधीच उत्तर, मागच्याने उत्तर नाही द्यायचं, समोरचे जेव्हा जेव्हा नंबर येईल तेव्हा उत्तर द्यायचं. पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक. ओके. पेशीतील नियंत्रण केंद्र कोणते? केंद्रक. पर्याय द्यायच्या आधीच उत्तर द्यायला असतो. खालीलपैकी सूक्ष्मजीव कोणते? पर्याय ऐकून घ्या आधी. बॅक्टेरिया, बुरशी, विषाणू, वरील सर्व. भवानीने उत्तर दिले अगोदर. खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव दही तयार करण्यासाठी वापरला जातो? बुरशी, जीवाणू, विषाणू, शैवाल. सूक्ष्मजीव पाहण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? दुर्बीण, सूक्ष्मदर्शक, भिंग, कॅमेरा. अक्षराने उत्तर दिले अगोदर. वनस्पती पेशीत असा कोणता भाग असतो जो प्राणी पेशीत नसतो? पर्याय केंद्रक, पेशीभित्ती, सायटोप्लाझम, पेशीझिल्ली. पेशीभित्ती. खालीलपैकी कोणता रोग सूक्ष्मजीवामुळे होतो? मलेरिया, कॉलरा, क्षयरोग, वरील सर्व. साधना. खालीलपैकी उपयुक्त सूक्ष्मजीव कोणते? दही तयार करणारे जीवाणू, औषध तयार करणारे सूक्ष्मजीव, शेतीमध्ये खत तयार करणारे सूक्ष्मजीव, वरील सर्व. साधना. फास्ट उत्तर द्यायचं, जो फास्ट उत्तर देईल तो समोर थांबेल. पेशीतील द्रव पदार्थाला काय म्हणतात? लक्ष द्या, पेशीतील द्रव पदार्थाला काय म्हणतात? सायटोप्लाझम, केंद्रक, पेशीभित्ती, क्लोरोप्लास्ट. नाही. चला दोघे मागे जा. प्रश्न तोच आहे. सायटोप्लाझम. व्हेरी गुड. अन्नाचे पचन सुरू होणारा सुरुवातीचा अवयव कोणता? तोंड. मानवी शरीरात साधारण किती प्रकारचे स्नायू असतात? स्नायूंचे प्रकार. अन्नातील पोषक द्रव्याचे शोषण कोठे होते? लहान आतडे. बरोबर आहे. थोडं मागे उभे राहा, थोडे मागे मागे सरका. पचन संस्थेचे मुख्य अवयव सांगा. जठर. व्हेरी गुड. मानवी शरीरात स्नायू किती प्रकारचे असतात? वैभवून सांगितलं उत्तर. पचनाची प्रक्रिया कोठे सुरू होते? हृदय कोणत्या प्रकारच्या स्नायूंनी बनलेले आहे? हृदय स्नायू. अन्नातील पोषक द्रव्याचे शोषण कोठे होते? अन्न तोंडातून पोटात कोणत्या अवयवातून जाते? अन्ननलिका.